विधान परिषद निवडणुकीमध्ये मुंबई पदवीधरसाठी 11 वाजेपर्यंत 27% मतदान झालं आहे, तर मुंबई शिक्षकसाठी 18% मतदानाची नोंद झाली आहे। काँग्रेसकडे स्वतःचं काहीच नाही, कर्तृत्व नाही असा टोला महायुतीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी काँग्रेसला लगावलेला आहे आणि याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आता आज मतदान होत आहे आणि नवी मुंबई मतदान केंद्रावर जे आहेत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे पोहोचलेले आहेत। सर, साधारणपणे आज कमी मतदान दिसून येत आहे। नाही, खरं तर मतदानाचा पर्सेंटेज हा बऱ्यापैकी चांगला आहे। मी आता ठाणे केलं आहे, नवी मुंबई केलं आहे, पनवेललाही चाललो आहे। मुळात थोडंसं कोकणामध्ये पावसाची सर आहे, पण सिंधुदुर्गामध्येही फोनवरनं माहिती घेतो आहे, रत्नागिरीमध्ये माहिती घेतो आहे। रत्नागिरीमध्ये थोडं स्लो आहे, पण सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या इकडे अतिशय चांगल्या टक्क्याचं मतदान चालू आहे। पण खरं तर मी आपल्या माध्यमानेही मतदारांना आवाहन करीन की हे मतदान आपल्या हक्काचं आहे आणि त्याच्यामुळे आपण आवर्जून येऊन मतदान करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। सर, काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिला, तुमच्याबद्दल नाराज असतात, पण कमकुवत उमेदवार असल्यामुळे विजय तुमचा मार्ग होत आहे। खरं तर हा जो विजय आहे किंवा हा जो यश येणार आहे तो महायुतीच्या कार्यकर्त्यांच्यामुळे येणार आहे आणि त्याच्यामुळे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ज्या ताकदीने त्यांनी या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि मतदारांना मतदान करण्यासाठी इकडे आणण्याचं काम करत आहेत। त्याच्यामुळे हा खऱ्या अर्थाने विजय हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे। हे होते निरंजन डावखरे, त्यांनी सांगितलं विजयचा मार्ग आपला सुकर होईल असा दावा त्यांनी केला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।